यांना ह्या निसर्ग देवांना विनंती आहे की यांना ह्या निसर्गामध्ये विलीन करून घे। आज आपण येथे आदिवासी संस्कृतीप्रमाणे विधी केलेला आहे। आदिवासी संस्कृती काय आहे? आदिवासी हा निसर्गाला देव मानत आलेला आहे। ह्या निसर्गाची पूजा करीत आलेला आहे। या झाडाझुडपांना, पशु प्राण्यांना आपण देव मानत आलेलो आहोत। म्हणजे कोणी वर्षाला देव मानला आहे, कोणी उंबराला देव मानलेला आहे, कोणी घोरपडायला देव मानला आहे, कोणी कळसुबाईला देव मानला आहे। हे निसर्ग देव आहेत, ही झाडं झुडपं आहेत, यांना आपण देव मानलेला आहे। जर त्याला आपण देव मानलं तर ते एक झाडाचं प्रतीक असेल, त्या झाडाला आपण तोडीत नाही। म्हणजे निसर्ग वाचला पाहिजे, निसर्गाची पूजा करणारे आपण आहे। आज आपण येथे पाचपालीचं पूजन केलेलं आहे। पाचपाली म्हणजे उंबर, बोर, रुई, जांभूळ आणि आंबा ही निसर्गामध्ये आढळणारी पाचपाली आहे। निसर्गाला आपण देव मानत आलेलो आहोत। ही पाचपाली प्रत्येक वेळेस लागते। आपला जन्म झाल्यानंतर आपण पाटा पुसतो, त्या पाट्यावरती खेकडा, मासा, 12 बळी, जई भात, साबर ठेवतो। माणूस मोठा झाल्यानंतर त्याचं लगीन केलं जातं, त्या लगीन कार्यामध्ये देवाक काढलं जातं। त्या देवकाला पाचपाली लागते, पाचपाली लागते, त्या पाचपालीचं पूजन केलं जातं। मग माणूस शेवटला विधी असतो, तो माणूस मेल्यानंतर म्हणजे माणसाचा जन्म या निसर्गामध्ये झाला, या निसर्गामध्येच धर्तरीमध्येच त्याला विलीन केलं जातं, या निसर्गामध्येच त्याला विलीन केलं जातं। आज आपण येथे पाचपालीचं पूजन केलं, दगडाच्या दिव्याचं पूजन केलेलं आहे। दगडाचा दिवा प्रत्येक वेळेस लागतो। पाटा पूजला जातो तेव्हा दगडाचा दिवा लागतो, लगीन कार्यामध्ये दगडाचा दिवा लागतो आणि माणूस मेल्यानंतरही दगडाचा दिवा लागतो। ह्या दगडाच्या दिव्याचं आपण पूजन केलेलं आहे। आज आपण येथे गोत्र पूजन केलं आहे, गोते भावांचं बोलून त्यांची पिंडाचं पूजन केलेलं आहे। म्हणजे गोते भाव म्हणजे तुमचा एखादं बांगारे आडनाव आहे तर शीद त्यांच्यामध्ये त्यांची सोयरीक होत नाही, लगीन त्यांच्यामध्ये जमत नाही, ते तुमचे गोते भाव आहेत, त्यांचं इथं आपण पूजन केलेलं आहे। म्हणजे आपली संस्कृती, आपण निसर्ग पूजक आहे। म्हणूनच आज आपले जे देव आहेत, वर्सुबाई, कळसुबाई, भैरोबा, वाघोबा, वनदेव, धर्तरी, कंसरा, यहामोगी, भैरोबा ह्या देवांचं आज आपण येथे पूजन केलं आहे। आणि ह्या देवांना विनंती केली आहे, त्या निसर्गाला विनंती केली आहे की ह्या दादांना या निसर्गामध्ये विलीन करून घे, या निसर्गामध्ये विलीन करून घे। आता आपला विधी पूर्ण इथं झालेला आहे। आता आपल्याला कोणी आदरांजली व्हायचं असेल तर पाहुणे कोणी आले असेल तर त्यांनी 2 मिनिटांमध्ये आदरांजली व्हायची आहे या दादांना। नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।